या निमित्तानं आमच्या प्रतिनिधीनं मेधा कुलकर्णी यांच्याशीही संवाद साधला आणि त्यांच्या मागणी मागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला। पुणे रेल्वे स्थानकाचं नाव थोरले बाजीराव पेशव्यांच्या नावाने असावं अशा प्रकारचं मत जे आहे ते राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय। आपल्यासोबत स्वतः ताई बोलण्यासाठी ताई, तुम्हाला असं आत्ता का वाटलं की अशा प्रकारचं नाव जे आहे ते रेल्वे स्टेशनला असावं? मी पुणे स्टेशनशी संबंधित अनेक मागण्या केल्या। त्याच्यातली ही एक मागणी आहे की पुण्याचं स्टेशनचं रिनोव्हेशन झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये इतिहासाचं प्रत्यंतर पुणे शहर हा एक ऐतिहासिक शहर आहे आणि या इतिहासाचं प्रत्यंतर या प्रवासी लोकांना होईल की जे पुणे स्टेशनवरून प्रवास करतील। सगळ्यात महत्त्वाची मागणी होती आता महात्मा फुलेंचं नाव जे आहे ते रेल्वे स्टेशनला देण्यात यावं, पेशव्यांचं नको अशा प्रकारचं मत। मी माझी मागणी केलेली आहे आणि अनेक मोठे नेते आहेत, अनेक ठिकाणी त्यांची नावं आहेत। महात्मा फुले मंडईला आपण नाव दिलेलं आहे, तर अनेक प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यात अनेकांना नावं देण्याची संधी आहेच। पण पुणे शहर पर्टिक्युलरली हे बाजीराव पेशव्यांच्या संदर्भातलं नाव हे पुणे रेल्वे स्टेशनला दिलं जावं अशी आमची मागणी। आणि यापूर्वी या मागण्या विविध संस्था संघटनांनी सुद्धा अश्विनी वैष्णवजींना केलेल्या आहेत। तुम्ही पुन्हा एकदा पेशवाई जी आहे ती आणू पाहताय अशा प्रकारचं मत शहराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रशांत जगतापांनी म्हणलं। पेशवाई आणू पाहतोय हा काय आरोप आहे? म्हणजे मला कळलं नाही, पेशवाई ही काय शिवी आहे का? प्रशांत जगतापांनी सांगावं की पेशवाई आणू पाहतोय म्हणजे पेशवाई ही शिवी आहे का? याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप मला यांच्या बुद्धीची आणि वैचारिकतेची कीव करावीशी वाटते। मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या या मागणीमुळे अनेकांनी जी आहे ती मेधा कुलकर्णींवर टीका केलेली आहे, तरी देखील अजून सुद्धा मेधा कुलकर्णी त्यांच्या मागणीवरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।